अनुभव केला देव आमचा देव आमचा केला देव आमचा
मापनेरकर यांनी मिती पौष शुद्ध एकादशी दिनांक 27/12/1933 ह्या साली केलेलं एक कीर्तन आहे आणि ते महाराजांचे पट्टशिष्य श्री वासुदेव खोत यांच्या पुण्यतिथी निमित्त केलेलं एक कीर्तन आहे महाराजांना. ते मी आपणा समोर वाचून दाखवत आहे. तत्पूर्वी श्री संत मारुती महाराज मापनेरकर यांचा परिचय बहुतेक आपण लोकांना आहे, परंतु नवीन लोकांना याची माहिती व्हावी, कारण पहिल्यांदा शहरामध्ये ह्या समाप्तीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि संत मारुती महाराज हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर तालुक्यामध्ये माकनेर नावाचे छोटस गाव आहे आणि त्या ठिकाणी हे ब्रह्मविद पुरुष होऊन गेले. त्यांचा कार्यकाल आहे, त्यांचा जन्म आहे 1866 आणि त्यांची समाधी आहे 1948 साली. म्हणजे जवळपास 82 वर्ष हे महाराजांचं वास्तव्य त्या गावामध्ये होतं. महाराजांच्या चरित्रामध्ये जो भाग आहे तो मी सांगत नाही, कारण फार मोठा इतिहास आहे. तर असं महाराज त्या काळाला 1866 म्हणजे कोणत्याही गावात शाळा नव्हत्या, कुठे ज्ञानाचं साहित्य नव्हतं. तर त्या साहित्यामध्ये आज महाराजांच्या जवळपास 2 विद्यापीठामध्ये PhD केल्या लोकांनी. वेदाची भाषा वेदची निषेधी आहे. आपण वेद सगळ्या जगाला माहित आहे, परंतु वेद म्हणतो की मीही अज्ञानी आहे. का अज्ञानी आहे? तर वेदामध्ये अनुभव नाही. तर तो जो अनुभव आहे तो साधूजवळ असतो, तो मनुष्याजवळ नसतो, तो साधूजवळ असतो. आणि म्हणून जगामध्ये साधूचं महत्व आहे. साधूचं महत्व काय? तेच आहे. आणि हे साधू कशा करता जन्म घेतात? कारण ज्याचा अवतार होतो, जगाच्या कल्याणाकरिता ज्याचा अवतार होतो त्याला साधू म्हणतात. आणि त्याच्या ठिकाणची जी वृत्ती आहे, त्याच्या ठिकाणची जी आंतरिक जीवन आहे साधूचं, हे आंतरिक जीवन तुम्हाला आम्हाला कळू शकत नाही, कारण त्यांचा अभ्यास फार मोठा आहे. एका जन्मात साधू होत नाही, एका जन्मात साधू होत नाही. याकरिता पुण्य पाहिजे बहुत जन्मोजन्मीचे संचित, जो आला से करीत होय अधिकारी तो, तुकोबा म्हणतात. याकरिता जन्मोजन्मी पुण्य करावे लागते. आणि महाराजांचं जे साहित्य आहे, हे साहित्य मुख्यतः मनुष्य याच्या भोवतीच आहे. मनुष्य जीव जो आहे, आपण काय करतो? आपण संसारात येतो, संसार करतो, 2-4 मुलंबाळ होतात, आपला धंदा होतो आणि एक दिवस माणसाचे डोळे लागतात. मग जीवनामध्ये कमावलं काय? प्रत्येक मनुष्य संसार करतो आणि संसार केल्यानंतर आपण जीवनात काय कमावलं? कारण प्रत्येक मनुष्य काही देव होऊ शकत नाही. शरीराचा जो धर्म आहे तो शरीर करतोच, तिकडे लक्ष देऊ नका. महाराज म्हणतात, शरीर तो करी शरीराचा धर्म, पण चुकून येते वर्म माझ्या मना. माझं जे वर्म आहे भक्तीचं ते विसरू नको. तू शरीर आहे काही का? शरीराचा याचा काही संबंध नाही. शरीर जे आहे ते म्हणतात मनुष्य जीव, मनुष्य जन्म का घेतो? मनुष्य जन्म का घेतो? मनुष्य जन्म घेत नाही, पण मनुष्य जन्मात का येतो? कारण तो जो जीव असतो, मेल्यानंतर जो जीव असतो तो जीव मरत नाही. तो आत्मा या देहामध्ये आहे आणि या तो देहामध्ये आत्मा असल्यामुळे त्याला जीवात्मा म्हणतात. परमात्मा वेगळा, जीवात्मा वेगळा. तर असा हा जो जीवात्मा आहे, तर जे काही मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये कर्म करतो आणि जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा जी त्याची पंचेंद्रिय असतात ती त्या जीवाला ओढून नेतात. आणि ओढून नेल्यानंतर तो जीव कुठेतरी राहतो. कारण कुठेतरी राहतो म्हणजे हा जीव आहेच ना. कारण प्रत्येक मनुष्य जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर आपल्याला आपली जन्मतारीख माहित नसते. जेव्हा आईच्या पोटातून आपण बाहेर येतो तेव्हा लोक म्हणतात ही जन्मतारीख. शास्त्रामध्ये असं आहे की जेव्हा आईला 3-4 महिन्याचा गर्भ राहतो आणि तेव्हा त्या गर्भाला जेव्हा जीव फुटतो
ती आपली जन्मतारीख. त्या गर्भाला जेव्हा जीव फुटतो ती आपली जन्मतारीख. तर असं हे मनुष्याच्या देहाभोवती फिरणारं जे शास्त्र आहे हे फक्त संताला माहित असते. हे कोणी संत सांगू शकत नाही. ज्याला याचा अनुभव आहे तेच सांगू शकतात. कारण कीर्तन म्हटल्यानंतर काय असते, कीर्तन म्हटलं म्हणजे लोकांना हसवणे, मजाक करणे, मनोरंजन करणे, हा भाग महाराजांच्या कीर्तनामध्ये नाही. कारण त्यांनी जीवनाचं खरं तत्वज्ञान सांगितलेलं आहे की या जीवनामध्ये काय आहे, कशाला महत्व आहे. तर मागे बोलल्याप्रमाणे मी सांगतो की तुम्ही कर्म करता. आजच्या कीर्तनाचा भाग जो आहे तो कर्मावर आधारित आहे. कर्मावर आधारित आहे. गीतेमध्ये सुद्धा कर्मच सांगितलेलं आहे. कृष्णाने कर्मच सांगितलेलं आहे. कर्माचा सिद्धांत काय म्हणतो, मनुष्याने, मी सांगितलं मगाशी तुम्हाला की देव मनुष्य हा जन्म का घेतो, तो अनंत जन्मी आपण जे कर्म करीत आलो या कर्माचे फळ भोगण्याकरिता, मग ती चांगली असो की वाईट असो, या कर्माची फळ भोगण्याकरिता हा जीव जन्म घेतो. आणि जन्म घेतल्यानंतर तो त्याची कर्म या जन्मामध्ये भोगतो. परंतु प्रश्न असा आहे की प्रत्येक मनुष्य हा जन्म घेतो, मरतो, जन्म घेतो, मरतो, पुनरपि जननम पुनरपि मरणम जठरे शयनम, हा माणसाचा हे जे घटिका यंत्र आहे हे चालूच आहे. आणि याला कुठेतरी विराम द्यावा, याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. तर हे जगातलं राहचक्र कोणी थांबवू शकत नाही. जीवाची गती फक्त संतच करतात. त्याला कुठल्या जन्मात घालायचं, काय करायचं याचं शास्त्र फक्त संतांना माहित असते. आणि म्हणून संतांचं महत्व आहे. आणि अशा रीतीने हा जो माणसाचा जन्म होते त्या ठिकाणी माणसाला कर्म करावी लागतात. कारण कर्मप्रधान हा देह आहे. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तुला हे केलंच पाहिजे. त्याच्याकडून धर्म करून घेतला. कारण धर्माकरिताच हे सर्व आहे. कृष्णाने अर्जुनाला जो धर्म सांगितला तो राष्ट्राकरिता सांगितला. राष्ट्राकरिता लढाई झाली आणि त्या लढाईला त्यांनी जे परमात्म्याचं जे अध्यात्माचं स्वरूप दिलं तर त्याच्यामध्ये कृष्णाने 18 अध्यायाची गीता सांगितली. आज जगामध्ये ते शास्त्र श्रेष्ठ आहे. गीतेपेक्षा कोणतंही शास्त्र श्रेष्ठ नाही. जे काही कीर्तनकार आहेत, जे काही भागवतकार आहेत, जे काही विद्वान आहेत, हे सर्व विद्वान गीतेमधलंच सांगतात. याच्या पलीकडे परमेश्वर नाही, याच्या पलीकडे साहित्य नाही, याच्या पलीकडे काही नाही. कारण जगामध्ये आजकाल जे साहित्याचं स्तोम माजलेलं आहे ते महाराज त्यांच्या कीर्तनात सांगतात, उष्ट्या पत्रावळ्या करून या गोळा आणि वाढवी ती कळा कवित्वाच्या. असे अनेक कवी आहेत. ते उष्ट्या पत्रावळ्या करून काही या संताचं, काही त्या संताचं, काही त्याचं, काही याचं करून ते आपलं काव्य करतात. मला त्यांच्यावर टीका करायची नाही. कारण कलियुग आहे सध्या. महाराजांचं जे कीर्तन आहे हे 100 वर्षापूर्वीचं कीर्तन आहे. हे त्यांचे विचार आहेत, माझे विचार नाही. माझं याच्यात काही नाही. मी जे सांगतो हे सर्व महाराजांचं आहे. आणि अशा रीतीने कर्मप्रधान देह असल्यानंतर मनुष्य जेव्हा मरतो तेव्हा काय होते हे मरणाऱ्याला विचारून पहा वगैरे वगैरे सर्व गोष्टी महाराजांच्या कीर्तनामध्ये साहित्यामध्ये आहेत. ते एवढे एका कीर्तनात सांगणे शक्य नाही. आणि म्हणून आजचं जे कीर्तन आहे की मी तुम्हाला पहिले सांगितलं की शरीरामध्ये देव आहे. हा देवच आपल्याकडून सर्व करून घेतो. आणि करून घेतल्यानंतर आपण त्याला ओळखत नाही. आपण त्याला त्या तत्वाला ओळखत नाही. माझ्यामध्ये आता मी बोलत आहे, माझ्यामध्ये हे तत्व आहे म्हणून मी बोलतो. पण हे तत्व जर माझ्या शरीरातून निघून गेलं तर मला प्रेत म्हणतील. मेलेले जनावर कधी दूध देतील काय. तो जो गुण आहे माणसाच्या शरीरामध्ये त्याला महत्व आहे. आणि म्हणून अशा रीतीने हा जो मनुष्य देहाचा भाग आहे तर या भागामध्ये आजच्या कीर्तनामध्ये कर्माचा सिद्धांत महाराजांनी सांगितलेला आहे. गीतेमध्ये कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे. कर्म करा तरच तुमचं भाग्य तयार होईल. लोक म्हणतात भाग्य बिग्य काही नाही. बरोबर आहे, भाग्य वगैरे काही नाही. परंतु भाग्य कसं तयार होते, कशाला भाग्य म्हणता तुम्ही? म्हणता भाग्य भाग्यात नाही. भाग्यात नाही म्हणजे काय? तुमचं भाग्य कसं तयार झालं हे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा तुम्ही कर्म कराल त्या कर्माचं फळ जे आहे ते तुम्हाला ताबडतोब मिळत नाही. जसं आंब्याचं झाड लावल्यानंतर ते 6 वर्षांनी फळ येतात तसं आज केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला आताच मिळेल असं नाही. ते फळ पिकू द्यावं लागतं.
त्या कर्माचं फळ जेव्हा पिकेल तेव्हा ते तुम्हाला मिळेल, त्याच्याकरता अनंत जन्मही जातील. जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत ते फळ मिळत नाही. आणि असं हे कर्माचं संचित तयार होते आणि ते संचित तयार झाल्यानंतर त्याचे फळ आपल्याला अनेक जन्मामध्ये ते मिळतात. परंतु पहिलेच मी सांगितलं की हा जर प्रवास खंडन करायचा असेल तर संत तो प्रवास थांबवू शकतात. तुम्हाला कोणता जन्म, या जन्मात पुनरपी जनन मी तुम्हाला सांगितलं, तर हे सर्व संत थांबवू शकतात. म्हणून संतांचं महत्व आहे. हे शास्त्र जसं डॉक्टरला शास्त्र माहित असते. महाराज म्हणतात की पाप पुण्य काय आहे, पापाची व्याख्या काय आहे, पुण्याची व्याख्या काय. आपण म्हणतो पाप केलं, आपण म्हणतो पुण्य केलं. मग हे पाप पुण्य असते कुठे? त्याचं काही मूर्तिमंत रूप आहे का? किंवा तुम्ही 4 किलो पाप केलं, 2 किलो पुण्य केलं, याचं काही माप आहे का? डॉक्टर लोक शरीरातच असते, पण डॉक्टर लोक शरीर कापतात, चिरफाड करतात, तर तिथे पाप पुण्याचा मुद्दा कुठे दिसतो का? शरीरामध्ये पाप पुण्य आहे कुठे? ह्या सगळ्या कल्पना. परंतु ते म्हणतात केलेल्या कर्माचा आठव राहणे हे पाप. मग तो तुमचा आठव जो आहे तो पुण्याचा, चांगल्या कर्माचा असो, वाईट कर्माचा असो. ही अशी अनेक व्याख्या त्यांच्या याच्यामध्ये आहेत. त्यांनी समजावून दिलेला भाग आहे, तो एक सांगणे शक्य नाही, कारण वेळेचं बंधन असते. आणि म्हणून अशा रीतीने एका कीर्तनामधून महाराजांच्या बोध होत नाही. आणि म्हणून याकरिता हे साहित्य लोकांना माहीत व्हावं म्हणून आम्ही हा उपक्रम केला. तर आजच्या कीर्तनाचा भाग जो आहे तो खोत पुण्यतिथीच आहे. महाराजांचे एक शिष्य होते. महाराजांची कीर्ती वाढल्यानंतर महाराजांची अमरावतीला वगैरे भरपूर कीर्तन झाली. हनुमान व्यायामशाळेचे जे संस्थापक होते निळकंठ व्यंकटेश टाकळकर, हे हनुमान व्यायामशाळेचे पहिले संस्थापक, म्हणजे त्या बॉडीमध्ये ते होते. आणि देव पाहण्याच्या उद्देशातून ते घराबाहेर निघाले. त्यांनी अनेक हिमालयात देव पाहिले, अनेक साधू पाहिले, सगळीकडे फिरले, परंतु त्यांच्या मनाचं समाधान झालं नाही. आणि असं फिरता 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 त्यांची मारुती महाराजांची गाठ पडली आणि ते महाराजांचे शिष्य झाले. आणि महाराजांचे शिष्य झाल्यानंतर त्यांनी अमरावतीमध्ये महाराजांचे बरेच कार्यक्रम केले. कारण महाराजांचं जे ज्ञान होतं हे वेदांती ज्ञान आहे, वेदांतावर आधारित त्यांचं ज्ञान आहे. आणि हे जे ज्ञान आहे हे अनुभवाशिवाय कोणताही साधू सांगू शकत नाही. कारण महाराज कुठल्या शाळेत गेले नाही. मग त्यांनी गीतेमधले श्लोक, वेदामधले ऋचा वगैरे हे त्यांना कसे काय माहीत झाले? हाच संतांचा चमत्कार आहे. महाराजांनी चमत्काराला बिलकुल फाटा दिला नाही. त्यांनी मग ते म्हणतात जगात चमत्कार होतच नसतो. कोणताही साधू चमत्कार करू शकत नाही, सृष्टीमध्ये चमत्कार होऊच शकत नाही. हे परखड मत महाराजांचं आहे. हे चमत्कार करणारे साधू हे लोकांना लुबाडणारे साधू असतात. चमत्कार या जगात होत नाही. पैसा लुबाडण्याकरता सगळे साधू अनेक क्लुप्त्या वापरतात. खऱ्या साधुत्वाची लक्षणं जी आहे तर ती महाराजांनी त्यांच्या कीर्तनामध्ये सांगितलेली आहेत. आणि त्याप्रमाणे ते जगले सुद्धा. खरा साधू कसा असतो हे त्यांनी दाखवून दिलं. तर ह्या अमरावतीमध्ये कीर्तन झाल्यानंतर महाराजांच्या कीर्तनाने प्रभावित होऊन हे वासुदेव खोत जे आहे यांनी महाराजांची कीर्तन ऐकली. आणि ऐकल्यानंतर त्यांना पटलं की हा खरा साधू आहे. मग असं करता करता ते एक दिवस मागणेरला आले. आणि मागणेरला आल्यानंतर त्यांनी महाराजांची कीर्तन ऐकली. ऐकल्यानंतर महाराज त्यांच्या स्वतः कीर्तन, महाराजांनी त्यांच्या पुण्यतिथीवर स्वतः कीर्तन केली आहे. म्हणजे केवढा तो महान श्रेष्ठ मनुष्य असला पाहिजे. त्याच्या पुण्यतिथीची कीर्तन महाराजांनी केली. तर त्याच्या एका कीर्तनात महाराज त्याचं वर्णन करतात की हा राष्ट्रभक्त होता. कसायाच्या हातून गायी सोडणे, प्रखर हिंदुत्व हे त्याच्या ठाई होतं. परंतु जेव्हा तो बातम्याला आला, जेव्हा त्यानं अध्यात्म ऐकलं त्यावेळेस तो चमकला. आणि महाराजांनी त्याला विचारलं की अध्यात्मातलं तुला काही समजते का? त्यांनी विचार केला की हे म्हणतात हे बरोबर आहे आणि आपण जे करतो ते सगळं व्यर्थ आहे. आणि त्यामुळे त्यांनी महाराजांचे पाय धरले. आणि पाय धरल्यानंतर ती त्या ठिकाणी महाराजांची त्यांनी पूर्ण सेवा केली. सेवा केली म्हणजे महाराजांच्या पूर्ण संस्थांचा कारभार ते लिहत असत. पै न पै हिशोब ते ठेवत असत. त्यांचा जो टेक्स होता तो आजही माझ्याजवळ आहे, त्यांच्या त्यावेळेचा. तर ते त्यामध्ये सगळा हिशोब करून सगळं ते ठेवत होते. आणि असा तो मंदिरचा कारभार ते करत असताना एक दिवस काहीतरी 1 पैशाची चूक त्याच्यामध्ये निघाली. त्यांना ती 1 पैशाचा हिशोबच लागेना. रात्रभर त्यांनी जागून काढली. पहा किती निरपेक्ष होते.
आणि निरपेक्षाशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. निरपेक्ष असल्याशिवाय संत सेवा घडत नाही. निरपेक्ष असल्याशिवाय संत मिळत नाही. निरपेक्षता ही महत्वाची. आणि अशा रीतीने त्यांनी हिशोब करता करता सकाळ झाली तरी ते हिशोब सापडेना. मग महाराजांनी त्याला आठवण दिली की अरे तुला ते आमच्या कामाकरता ते पैसे वापरले. मग त्यांच्या लक्षात आलं म्हणजे देवानी परीक्षा पाहिली. आणि तो इतका निरपेक्ष होता की त्याच्याजवळ पोट भरण्याचं काहीच साधन नव्हतं. मग महाराज जे भाविक लोक येत होते त्यांना सांगत होते की अरे तुम्ही घरी जाताना 7 दिवस सप्ताह केल्यानंतर उरलेलं जे तुमचं डाळ तांदूळ आहे हे याला देत जा. पण त्यांनी जे घेतलं नाही. कणकीमध्ये पिठाचं पाणी टाकून त्यांनी दिवस काढले. इतका तो महाराजांच्या सेवेमध्ये राहिला. आणि अशा करता करता मरणाची वेळ जवळ आली. साधू दास्यत्व झालं. पण महाराज म्हणतात देव एवढा कृपण असतो. मी तुम्हाला सांगितलं मग अशी देव म्हणजे काय. तो एवढा कृपण असतो की तो मेल्यावरही माणसाचं पाप भरून घेतो आणि तो माणसाला सांगतो. एवढा कृपण, एवढी परीक्षा घेतो. आता महाराज सगळे ब्रह्मज्ञानी होते. त्यांचं मरण आलं कारण त्यांना घरदार काही नव्हतं. तिथेच महाराजांच्या त्या मंदिरापुढे धर्मशाळा एक टपरी होती, एक ओसरी होती, त्याच्यामध्ये ते राहत असत. आणि ते मेल्यानंतर जेव्हा त्यांची मरणाची तयारी झाली मग आता त्या निरपेक्ष माणसाच्या घरी काय असणार आहे. तर जे मडकं येतात आपल्या सोबत जे मडकं असते ते मडकं तिथलं मंदिरातलंच कोणीतरी घेतलं आणि ते किडीवर त्यांना बांधलं आणि नेलं. नेल्यानंतर 2 दिवसांनी की 3 दिवसांनी महाराजांना त्यांनी येऊन सांगितलं की महाराज तुम्ही माझी परीक्षा पाहिली पण मी तुमच्या ऋणात राहिलो. कसं काय म्हणजे तुमच्या मंदिरचं जे मडकं आहे ते माझ्यासोबत आलं. आयुष्यभर निरपेक्ष राहिलो तर तुमचं जे मडकं माझ्यासोबत आलं तर त्या कोनाड्यामध्ये 5 पैसे ठेवलेले आहेत ते तुम्ही घेऊन घ्या. त्या कोनाड्यात 5 पैसे ठेवले आहेत ते तुम्ही घेऊन घ्या. पहा किती प्रखर निरपेक्षता. अशा जीवाला हे दास्यत्व घडलं. आणि ते दास्यत्व घडलं म्हणून आजच्या कीर्तनाचा भाग त्यांनी त्या कीर्तनामध्ये दिलेला आहे. तर आजचा जो अभंग आहे याच्यामध्ये तुकोबा म्हणतात माझा पहा अनुभव. संतांचा अनुभव आहे. माझा पहा अनुभव केला देव आपला. म्हणजे ते म्हणतात की संतांच्या सेवेने आम्ही देव आपला केला. मग देव कुठे आहे. देव त्यांच्याच जवळ होता, आपल्याही जवळ आहे. परंतु जो संतांच्या सेवेने तो आपलासा होतो. आणि म्हणून ते म्हणतात की आम्ही तो असा देव करून घेतला. मग प्रश्न पडतो. तुकोबा म्हणतात की मला तो प्रश्न पडतो त्याची उत्तर मला ते ताबडतोबच देतात. बोलविले त्याची द्यावी उत्तर व्हावे ते काळी. असा माझा देव मला प्रश्नाची उत्तर देतो. आणि म्हणून हेच मारुती महाराजांचं आहे. मारुती महाराजांनी आत्मा प्रसन्न करून घेतला. आणि जेव्हा जेव्हा त्यांना प्रश्न पडला तेव्हा ते आत्म्याला विचारत होते. त्यांच्या अभंगामध्ये लिहिलेलं आहे. त्यांच्या अभंगामध्ये त्यांनी लिहिलेले आहे की आत्म्याच्या निरोपी तेच मी करीन आणि स्वमत सोडून दिली असे. स्वमताने मी कधीच वागलो नाही. जेव्हा मला आत्मा सांगेल तेव्हाच मी. हे अध्यात्माचं महत्व आहे. हे महाराजांचं शास्त्र आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की मी आपला देव करून घेतला. परमेश्वरी अनुभव ज्याला नाही तो मनुष्य देव होऊ शकत नाही. आणि असे ते होत राहिल्यानंतर महाराजांनी त्यांच्याच कीर्तनावर हे कर्माचं महत्व आपल्याला सांगितलं. म्हणून देव असा कृपण असतो. तर आपल्याची अशा आपली काय कथा असणार आहे. आपण किती सेवा केली इतकी निरपेक्ष कडक सेवा आपण करू शकत नाही. म्हणून त्यांनी या देहाचं महत्व आजच्या कीर्तनामध्ये सांगितलं की हा जो देह आहे आपला हा खोटा आहे, हा मरणार आहे, हा स्मशानात जाळला जाणार आहे, हा खोटा आहे, काही माया आहे. मग या देहानेच परमार्थ होतो, दुसऱ्या कशाने परमार्थ होत नाही. या देहानेच परमार्थ होतो. आणि म्हणून याकरिता हा देह घासावा लागतो. कुठे. संत सेवेमध्ये. मग संत सेवेमध्ये घासावा लागतो म्हणजे काय. रात्रंदिवस काही संताजवळ राहावं लागतं का. ते नाही. संतांची कर्म करा. संतांची कर्म अनेक आहे. कीर्तन श्रवण करे. आता तुम्ही ते कीर्तन श्रवण करत आहात हे संतांचंच कर्म आहे. कीर्तन ऐकता तेही आहे. कीर्तन करणाराही तेवढा श्रेष्ठ आहे. संतांच्या आश्रमात झाडझूड करणाराही तेवढा श्रेष्ठ आहे. संतांच्या दिंडीत नाचणारा वैष्णव तेवढा श्रेष्ठ आहे. म्हणजे या ठिकाणी मोठा कोणीच नाही, सर्व समान आहे.
म्हणून अशी मानसिक कर्म जी आहे ती मानसिक कर्म करा, निदान नामस्मरण करा, संतांचं ध्यान करा, संतांचं नामस्मरण करा, याने आत्मा शुद्ध होतो. हे त्यांच्या आजच्या कीर्तनात सांगतात. त्यांचं ते हेच आहे, म्हणजे तत्वज्ञानच आहे. अशा मननाने माणसाचा उद्धार होतो. आणि उद्धार हा कशा करता असतो की गीतेमध्ये कृष्णाने सांगितलं, उद्धरेत आत्मना आत्मानम नात्मा नम वसांत येत आत्मेव ह्यात्मनो बंधुर आत्मेरिपुरात्मना. तुम्ही तुमचा आत्मा प्रसन्न करून घ्या आणि प्रसन्न केल्यानंतर तो तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि त्याच्या मार्गदर्शनाने तुम्ही जीवन जगा, तुमचं भलं होईल. सांगा आता एवढं हे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान ऐकल्याला कोणाला वेळ आहे का? किंवा हे अंगीकारण्याला कोणाला तरी वेळ आहे का? आत्मा कसा प्रसन्न करून घ्यायचा, काय करायचं, फार मोठं शास्त्र आहे ते वाचल्याशिवाय किंवा संतांचं साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय ते समजू शकत नाही. आणि म्हणून अशा रीतीने हा देह खोटा घासावा लागतो. त्यांनी या देहाला खोटा म्हटलेला आहे, पण खोट्यानेच खऱ्याचं वजन होते. पहा, त्याचा दृष्टांत दिलाय. आपल्या समोर जर कोणी सोनं आणून ठेवलं, तर सोनं आणून ठेवल्यानंतर आपण म्हटलं बाबा याची किंमत काढा. कोण काढेल किंमत? अंदाजे सांगेल कोणी 10 लाखाचा आहे, 15 लाखाचा आहे, 25 लाखाचा आहे. हे सोनं इतके लाख रुपयाचं आहे हे अंदाजे सांगू शकतो. परफेक्ट वजन कोणी सांगू शकतो काय? ते परफेक्ट वजन जेव्हा पारड्यात सोनं टाकून इकडे लोखंडाचं खोटं वजन जे आहे ते खोटं वजन त्या सोन्याचं वजन करते. जो खोटा शेअर आहे, जेव्हा वजन आहे 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 50 ग्रॅम, हे खोटं असते, पण ते खऱ्याचं वजन काढते. खरं सोनं ते बरोबर दाखवते की हे इतके तोळे आहे. तसा हा माणसाचा जो देह आहे हा खोटा आहे. परंतु संतांनी तो घासला. एकनाथ, ज्ञानदेव, तुकाराम यांनी परमार्थावर देह घासला आणि देव मिळवून घेतला. म्हणून या देहाचं असं महत्व आहे. कारण बंदुकीचा नेम पहिले खोट्यावर धर लागते. जीवन जगत असताना आपण खोटं जीवन जगतो. हा देह खोटा आहे, मरका आहे, अनेक व्यसनं आहेत, अनेक गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण तरीही देहाला महत्व दिलेलं आहे. का दिलेलं आहे? तर त्यांनी हे कर्म केले तर. आणि म्हणून तुकोबा म्हणतात की तुम्ही परमेश्वर मिळवायचा या पंथाने जा. तुकोबाच्या वेळेस पंथ नव्हते, आता अनेक पंथ निघालेले आहेत. तुकोबा म्हणतात माझा जो पंथ आहे ते म्हणतात सहज मी आंधळागा निज निराकार पंथे. वृत्ती हे मावळली जन न दिशे तेथे आणि मी माझे हार पलो ठाई जेथे जाते सुखे मी निज लोगा शून्य सारून तेथे. याचा अर्थ असा आहे की जी ते म्हणतात माझी जी वृत्ती होती ती सगळी मावळली, मला लोकही दिसत नव्हते आणि माझा हा निराकार पंथ आहे. तर अशा या निराकार पंथाने तुम्ही जा. कारण आपण जो प्रेम करतो ते आकारावर करतो. आकार हा परमेश्वर नाही, परमेश्वर निराकार आहे आणि तो दिसत नाही. आणि तो दिसत नाही म्हणून तो पाहावा लागतो. याकरिता संतांचं महत्व आहे. आणि म्हणून याकरिता देहाने कर्म करा. त्याच्यामध्ये ते म्हणतात की जे आपण कर्म करतो, लोक कीर्तनालाही जात नाहीत, लोक ऐकायलाही जात नाहीत, तर ते तुकोबा म्हणतात त्याचे हातपाय काष्टासारखे आहेत, लाकडासारखे आहेत. म्हणजे इतकं त्यांनी त्यांच्या याला महत्व दिलेलं आहे. तर आता म्हणून ते सांगतात की या संतांच्या ठाई हा देह घासा, तुम्हाला त्याची प्राप्ती होईल. कारण धनपुत्र नव्हे, ते म्हणतात धनपुत्र दारा हे भाग्य नाही. भाग्य नव्हे तरी धनपुत्र दारा निकट वास बरा संताप आहे. हे मोठं भाग्य आहे असं त्यांच्या कीर्तनात ते सांगतात. आणि म्हणून आजच्या या कीर्तनामध्ये ते म्हणतात की तुम्ही देव होता, तुम्ही डॉक्टरकीचा अभ्यास केला, डॉक्टर झाले. कोणी इंजिनियरचा अभ्यास करतो, तो इंजिनियर होतो. कोणी वकिलीचा अभ्यास केला, तो वकील होतो. तो त्यांचा सिलेबस आहे. तसाच हाही सिलेबस आहे. हा सिलेबस ज्यांनी अंगीकारला तो देव होतोच, हे संत सांगतात, गॅरंटीने सांगतात. पण तो सिलेबस आपण पाहत नाही आणि ते पाहण्याचं भाग्य फार मोठा अभ्यास आहे. आणि म्हणून अशा रीतीने हे जगामध्ये आपण जे स्मारक धर्म करतो, दिंड्या, पताका, मूर्तीपूजन, देवपूजा वगैरे, याने काही फायदा होत नाही. हा स्मारक धर्म आहे, हिंदू धर्म आहे, हा आपण केलाच पाहिजे. तरण्याचा, साधू होण्याचा किंवा आत्मा मिळवण्याचा मार्ग फार वेगळा आहे. आजकाल आपण जगात करतो, मोठमोठे भंडारे करतो, पोथ्या, पंगता, हे ते. हा स्मारक धर्म आहे, हा हिंदूचा धर्म आहे, हा हिंदूंनी केला पाहिजे. परंतु परमेश्वरी जो मार्ग आहे, ईश्वरी तत्वाचा जो मार्ग आहे, तो फार वेगळा मार्ग आहे. आणि म्हणून याकरिता तो पहा.
महाराजांचं साहित्य वाचा. महाराजांच्या साहित्यामध्ये अगदी परखडपणे सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. या जगाच्या सगळं आज विरुद्ध आहे, परंतु हे जगाच्या समोर ज्ञान आलं नाही. आणि खरं ज्ञान हे खोटा साधू कधीच सांगत नाही, कारण त्याला पोट भरायचं असते, त्याला दक्षिणा घ्यायची असते, त्याला कीर्तन करून पैसे मिळवायचे असतात. तुकाराम महाराज त्यांच्या कीर्तनामध्ये म्हणतात, अभंगात म्हणतात, कन्या गो कथेचा करी विकरा, चांडाळ या नाव तो खरा. जो स्वतःची मुलगी विकतो, त्याप्रमाणे जो स्वतःच हे ज्ञान विकतो, हे ज्ञान म्हणजे मुलगी विकण्या समान आहे, गायी विकण्या समान आहे. सांगा आता हे तत्वज्ञान तुकोबाचं कुठं राहिलं ना आता जग कुठे चालू. एका कीर्तनाचे 5 लाख, एका कीर्तनाचे 2 लाख साधू घेतात. तुकोबांनी आयुष्यभर सगळ्या संतांनी हेच काम केलं, लोकांना ज्ञान दिलं, परंतु पैसा कोणाचा घेतला नाही. जे त्यांनी पहिले महाराज सांगतात की कीर्तन करायला गेल्यानंतर जे दमनी छकड्याला बैल वगैरे असत ते सुद्धा स्वतःच्या खर्चाने करायचे, कुणाजवळून घेऊ नये. इतकं कडक तत्वज्ञान आहे. आणि म्हणून हा सांगत गेलं तर हा विषय फार मोठा आहे, वेळ नाही आपल्याजवळ. म्हणून आता हे जे मी कीर्तन तुम्हाला सांगतो आहे, हे महाराजांचं कीर्तन जसंच्या तसं लिहिलेलं कीर्तन आहे. हे एकदा शब्द वाचल्यानंतर, एकदा वाक्य वाचल्यानंतर डबल पुन्हा वाक्य येत नाही. म्हणून कान देऊ नये का, थोडं श्रवण करून मनन करा आणि तेव्हा तुम्हाला त्याचा बोध होईल. आणि म्हणून आजच्या कीर्तनाचा जो सार आहे तो मी जसाच्या तसा वाचून तुम्हाला महाराजांच्या लिखाणाप्रमाणे तो सांगतो. विठ्ठला 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 अभंग आहे. माझा पहा अनुभव केला देव आपुला, बोलविले तेच ध्यावे, उत्तर व्हावे ते काळी. सोडलिया जगनिंद बग गोविंद म्हणियार, तुका म्हणे धीर केला तेने याला गोविले. तर संत तुकोबा हे जनात उपदेश करतात की तुम्ही जे जन आहात ते साधूचे काय पाहता, त्यांना तुम्ही कुठे पाहता. तुकोबा म्हणतात की आमचा अनुभव पहा. कोणता, मी आणि देव एकच झालो. आणि म्हणून ते म्हणतात, देव माझा मी देवाचा. किंबहुना देव माझा मी देवाचा, ऐशी सत्य बोले वाचा. किंबहुना आम्ही एकच झालो, देव आणि मी एक झालो. हेही म्हणणे न्यून आहे. तर ते म्हणतात मीच देव आहे, मीच देव आहे, असे गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. तसेच तुकोबाराई हेच म्हणतात, मी देव झालो. आणि म्हणून ही उपदेशाची रीत आहे. ते म्हणतात आमचा अनुभव पहा, आम्ही ईश्वर झालो, हा आमचा अनुभव आहे. पण इतर जे शब्दज्ञानी आहेत
या शब्दज्ञानाजवळ ईश्वर नाही, त्यांना अनुभव नाही. आणि म्हणून तुकोबा म्हणतात अनुभवावीन अनुभवावीन तुका म्हणे अवघाशीन. तर असा परमेश्वरी अनुभव जर नसेल तर मनुष्य देव होऊ शकत नाही. मग अनुभव म्हणजे काय? अनुभव म्हणजे ईश्वराची ओळख. आणि त्या ईश्वराच्या अनुभवाशिवाय सर्व व्याख्याने कीर्तने वगैरे सगळे खोटे आहे. सृष्टी खोटी, जीवही खोटा, शिवही खोटा वगैरे म्हणणे सगळं खोटे आहे. या ठिकाणी जी तुकोबा म्हणतात, या ठिकाणी जीवही नाही, शिवही नाही, मनही नाही. तर अशांचा संसार कसा असेल? ज्याने परमेश्वर ओळखला म्हणून ते लिहून ठेवतात ओळखीला हरी धन्य तो संसार. 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 ज्याला परमेश्वराची ओळख नाही ते हे वेद वगैरे हे सर्व खोटं आहे. कारण तुकोबा म्हणतात मी ज्या पंथाने गेलो तो पंथ कसा आहे? सहज मी आंधळा म्हणजे आध्यात्मिक सुख. आणि हे कुठे असते? निराकार परमेश्वराच्या ठिकाणी. तेथे जीव शिव मन बुद्धी वगैरे काही नाही. आणि असा हा जो अनुभव आहे तो आमच्या साधूजवळ आहे. कारण शब्द जो आहे तो सर्व ठिकाणी आहे, पण त्यात गुण आहे काय? आता नवीन बोलपट निघाले पण त्यात गुण नाही. या आत्मसुखाच्या ठिकाणी काहीच नाही म्हणून काही केले तरी हरकत नाही असे मानू नये. कारण दिसण्याच्या विरुद्ध व ओळख न करिता कोणती गोष्ट करणे हे अज्ञान आहे. ज्या गोष्टीची माहिती नाही तुपाला नरक म्हणावे काय?
तुकाराम तुकाराम. आणि म्हणून महाराज म्हणतात की जोपर्यंत अनुभव येत नाही, अनुभवावर जाईपर्यंत हे करू नये. कारण माणसाला जी ओळख जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या ज्ञानाची विरुद्ध कसे बोलावे. कारण जी गोष्ट माहीत आहे पण त्याच्या पलीकडे नाही असे म्हणतो ना. जसे घरदार आहे, बायको आहे, प्रपंच आहे, मुले आहे, मग हे सगळं त्याला माहित असूनही मग हा जीव दुसऱ्याचे कसे घेतो. हा जीव दुसऱ्याचे कसे घेतो. कारण कुलूप दुसऱ्याची उघडले तो गुन्हा होतो ना. तसं विश्व हे खोटे आहे परंतु ते खरे करून दाखवले पाहिजे. कारण हे जे विश्व आहे हे भासमान आहे, नाशिवंत आहे, परंतु ते खरे करून दाखवले पाहिजे. जशी गाय, गाय ही पशु आहे, ती हिंदू धर्माची खूण आहे. मग तो नियम मोडावा का. म्हणून हे जे नियम केले, मनुष्य नियम इस्टेटीच्या वारसा करता पाळजे पाहिजे. वारसाचा हक्क आजही कोर्टात मनूचाच आहे. हे बनवून केलेले नियम आहे ते पाळले पाहिजे ना. हा नरदेव खोटा आहे, हा जीवही नाशिवंत आहे आणि जातीची कल्पनाही खोटी आहे. पण गाय जशी मानावी लागते तशी जात कल्पना ही मानावी लागते. विठ्ठला विठ्ठला. तशी ही जी जात कल्पना आहे ही मानावी लागते. कशा करता. ती व्यवहारापुरती मानावी लागते. पण परमार्थाकरिता खरे आचरण करायचे नाही. पण ते खरे नसते. खोटे आचरण करूनच खरे मिळते. खोटे आचरण करून खरे मिळते. कारण ईश्वराचा अनुभव खरा आहे. मग खोटे काय करायचे. भजन. भजन म्हणजे खोटे आचरण करायचे. कारण वाणी खोटी आहे ना. वाणी जरी खोटी आहे तरी नामस्मरण कशाने होईल. वाणीनेच होईल ना. तसे श्रवण, ध्यान, मनन हे होईलच ना. आणि म्हणून हे हात पाय वगैरे सर्वच खोटे आहे. मग काय पाहिजे. डोळा भरिले रूप, चित्ती पायाचा संकल्प. संत म्हणतात की हा देह जो आहे, देह समर्पी जे देवा, भार काहीच न घ्यावा आणि होईल आगवा तुका म्हणे आनंद. कशाने. युक्त आहार व्यवहार. तो खरा ईश्वरी अनुभव कशाने मिळतो. तो खोट्याने मिळतो. म्हणजे या देहानेच मिळतो. कारण हे चोरी नाही ना. कारण हा जो नरदेह आहे ते संत म्हणतात नाशिवंत देह जाणार सत.
नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे शरीर खोटे आहे. तुकोबाने, ज्ञानोबाने, कृष्णाने आपले देह झिजवूनच ते देव बनले. कारण देहाच्या मेहनती वाचून कोणी ईश्वर मिळवला काय? नाही. ईश्वर मिळवण्याकरिता धनाने सेवा करावी लागते, घरदाराने सेवा करावी लागते, तेव्हा ईश्वरी अनुभव मिळतो. जात कल्पना ही खोटीच आहे, पण तरीही त्या कल्पनेप्रमाणे म्हणजे नियमाप्रमाणे आपण राहिले पाहिजे असे गीता सांगते. गीतेमध्ये कृती काय सांगितली आहे की हाती बाण घेऊन अर्जुनाने जाती धर्मच पाळला, हेच सांगितलं ना. म्हणून गीता म्हणते स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावहा. या ठिकाणी कृती खरी आहे ना. क्षत्रिय धर्म अर्जुनाने पालन करावा हा श्रीकृष्णाचा हेतू होता ना. श्रीराम श्रीराम इत्यर्थ म्हणजे कृती ती काय आहे की जाती धर्म पालन करण्याचा आहे. समाधीला जाण्याकरिता वेदामध्ये गीतार्थ आहे. तर असे हे शरीर खोटे हे खरे करून घ्यावे लागते. हिंदू शास्त्रातील जे नियम आहे ते नियम धर्म पालन केलेच पाहिजे. धन कसे खर्ची घालावे, काया कशी खर्ची घालावी, इंद्रिय कसे खर्ची घालावे, तर ते तुकोबा म्हणतात आपण खोट्या देहाचा लोभ धरून कीर्तनाला जर जाणार नाही, साधू सेवा जर करणार नाही, तर लाकडासारखे समजा. तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय, तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय, कीर्तना न जाय हरिचिया. सर्व ऋषी मुनींनी जाती धर्म उत्तम पालन केले. तोच वेदांत वगैरे शारीरिक धर्म म्हणून त्यांनी लिहून ठेवला. अगस्ती ऋषी, राम, जनक हे असे सर्व अनुभवी झाले. त्यांनी संसारच केला. संसार करून त्यांनी अशा खोट्यातून खरे मिळवले. आणि म्हणून आपल्या अनुभवात संसार नको. कारण नाथ, तुकोबा, ज्ञानेश्वर हे अशा खोट्यातूनच खरे वाटले. आणि म्हणून ते धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी, असे ते शारीरिक हाल सोसून खऱ्यावर गेले. म्हणून मारुती महाराज म्हणतात की जे आजचे आमचे खोत झाले, जात कोणती असो, जाती जातीच्या भांडणात काही फायदा नाही, त्यातून काही गुण येत नाही. फक्त जात कल्पनेने व्यवहार आणि परमार्थ साधता येतात, पण काय करता येत नाही, ईश्वरी अनुभव मिळवू शकत नाही. कारण परमेश्वरी शक्ती नसल्यास ईश्वरी अनुभव मिळवू शकत नाही. आम्ही पहा काय केले, ते म्हणतात माझा Oh
नसल्यास त्याच्यात ईश्वरी अनुभव नाही. पण तुकोबा म्हणतात की लोक मनाला तैसा करीती विचार, मनाला तैसा करीती विचार आणि मनती संसार नाही पुन्हा. जे हलकट माणसाची ती सर्व जी कामे आहेत, ईश्वरी अनुभव नसलेल्या माणसाचे बोल खोटे होणारच. आता दुसऱ्याचे मने बिघडून आपसात वैर वाढवायचे चालू आहे. मोठमोठे ब्रह्मव्यक्ती झाले, त्यांच्या ज्याने एकी झाली नाही म्हणून सरकारने इतके कायदे केले, सरकार इतके समर्थ आहे, कायदे केले, मग भावाभावात काही की राहत नाही, भावाभावातही एकी राहत नाही, तर ही व्याख्याने काय एकी करतील? विठ्ठला विठ्ठला व्याख्याने वगैरे काही एकी करणार नाही. कारण जे वाणीने फाजील बोलतात ती जगामध्ये मत्सर पसरवतील. सत्ताधाऱ्यांच्यानेही प्रकृती सर्व होतील काय? बांधवा बांधवात एकी होत नाही. का होत नाही? तर प्रत्येकाची प्रकृती भिन्न आहे आणि व्यापक फक्त हरी आहे. प्रकृती भिन्न आहे, व्यापक फक्त हरी आहे. आणि हायने ज्याने तो ओळखला म्हणून ते तुकोबा लिहून ठेवता, ओळखीला हरी धन्य तो संसार, ओळखीला हरी धन्य तो संसार. आत्मा जो आहे तो व्यापक आहे. म्हणजे काय? महाराज म्हणतात, कोणत्याही जातीच्या मनुष्याने अभ्यास जर केला ईश्वराची ओळख करून घेऊ शकतो. जसा विद्याभ्यासाने BA हा कोणी होऊ शकतो, विद्याभ्यासाने BA कोणी होऊ शकतो, तसा परमात्मा म्हणजे निराकार रूप जे आहे मग ते कुठे आहे? गीतेमध्ये कृष्ण म्हणतात, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैन क्लेद्य अंत्याप नो शोषयति मारुतः. असा जो परमात्मा आहे हा सर्व देव लोकांचा आहे, तो राष्ट्राचाही आहे. परमात्मा हा देव सर्व लोकांचा आणि राष्ट्राचा पण आहे. पहा, आत्मानुभवी कोणी होऊ शकतो, पण देवळातील प्रतिमा जी आहे ती देव व्यापक होऊ शकत नाही.
देवळातील प्रतिमा जी आहे ते देव व्यापक होऊ शकत नाही, कारण ती मूर्ती लोकांनी मांडलेली असते. म्हणून आपल्या हिंदू जातीला हे स्मारक आहे ते राजाच्या स्मारकाप्रमाणे आहे, त्याला नमन करून कामाला जायचं. तसेच मूर्ती ही आपल्या वडिलांचे स्मारक आहे. श्रीराम श्रीराम. वगैरे हे स्मारक धर्म आहे. या स्मारकपणाला व्यापकपणा येऊ शकत नाही. का येऊ शकत नाही? कारण याला आकार आहे. युरोपियन लोक आपल्या देवाला भजतील काय? युरोपियन लोक आपल्या देवाला भजतील काय? नाही. म्हणून मूर्ती ही व्यापक नाही. आत्मा व्यापक होऊ शकतो. मूर्ती हे दैवत जे आहे ते गाय मानणाऱ्या हिंदू पुरतेच आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून या स्मारकाला व्यापकपणा येत नाही, तर अशी मूर्ती जी आहे मूर्ती व्यापक ठरत नाही. कारण गाईला मानणारा फक्त हिंदूच आहे. गाईला मानणारा फक्त हिंदूच आहे. रामकृष्णाच्या ज्या पार्थिव मूर्ती आहे हे हिंदू करिता स्मारक आहे. गाईला मानणे ही फार क्षुल्लक कल्पना आहे. कारण आपली गती करणारे काय आहे तर ते त्यांचा अनुभव सांगतात. माझा पा अनुभव याला देव आपुला. आत्म्याच्या अनुभवाला जे येईल तेव्हाच माणसाची गती होईल. कारण आपण बाजारात गेलो, आंबा हा शब्द ऐकला तर आंबा शब्द ऐकल्याने गुण कळेल काय? तर त्या आंब्याच्या ठिकाणी पायाने जावे लागते, तो हातात घ्यावा लागतो. नाकाला लावला तरीही आंबा कळत नाही. केव्हा कळतो? फक्त चव घेतल्यानेच त्याचा गुण कळतो. तसा अंतःकरणात देवाची प्राप्ती झाल्याशिवाय देव देव म्हणणे खोटे. कारण जो अनुभव आहे त्या अनुभवाला खरे कळते, त्या अनुभवाला सर्व खरे कळते. आणि तो अनुभव कुठे होतो? त्याकरिता प्रथम अंतःकरण जाणं. प्रथम अंतःकरण जाणं.
अंतःकरणाला होतो. म्हणून याकरिता प्रथम अंतःकरण जाणं, चित्त शुद्धीसाठी वेद वगैरे बोलतात ते सर्व खोटे आहे. जोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत सर्व खोटे आहे. जेव्हा अंतःकरण सांगेल तेव्हा ती गोष्ट खरी. त्या ठिकाणी ईश्वरी अनुभव असतो. आणि म्हणून तुकोबा म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. पहा, ते म्हणतात हा देह वाया जाईल, आयुष्य फुकट जाणार, म्हणून या खोट्या देहाचे खरे करून घ्या. तुमचा देह, तुमचे आप्त नाते गोते सर्व खोटे आहे. मग खरे कसे करावे? मनाने करा. कानांनी, हातांनी, पायांनी पाळायचे जे नियम आहेत ते खोट्याचे खरे करण्याकरिता आहेत. क्रोध, विषय, इच्छा सर्व खोटी आहे. पण ते सगळे संतावर धरा. जेव्हा ते अनुभवावर न्याल तेव्हा ते खरे भरतील. कोणते अनुभव? की हा जो जीव आहे, हा जीव रूप धरून उभा राहतो व संताला विचारतो की मी जातो. कुठे विचारतो? अनुभवात विचारतो. आणि अनुभवात विचारतो, जाते असे जेव्हा तो विचारतो तेव्हा तो गेला. श्रीराम श्रीराम. जातो म्हणजे गेला केव्हा? खरा मनुष्य अनुभवात गेला हा निरोप प्रथम संताला येतो. खरा मनुष्य अनुभवात गेला हा निरोप प्रथम संताला येतो. तो प्रकाशात गेला. प्रकाशात गेला म्हणजे काय? तो प्रकाशात गेला म्हणजे तो देवरूप झाला. आणि असे हे सर्व संतांना कळते. आणि असा हुकूम सुटतो संताकडून तेव्हा तो जीव देवरूप घेतो. दृश्य उत्पन्न करण्याची आणि दृश्य नाहीशी करण्याची शक्ती कोणाची आहे? देता देवविता नेता नेवविता. देता देवविता नेता नेवविता. तिथे याची सत्ता काय? ही त्याची खूण आहे. आणि जो संतांच्या अनुभवात राहणारा तो बचावतो. कारण संत म्हणतात आम्हाला मरावे लागत नाही. मग मरावे लागते म्हणजे काय? संत म्हणतात आम्ही मरत नाही आम्हासी मरावे लागत.
मरावे लागते म्हणजे काय? संत म्हणतात आम्ही मुळीच मरत नाही, कारण जीव अनुभवाला गेला म्हणजे तो मोठ्या जागी ईश्वराजवळ बसला, त्याला मेला म्हणावे काय? अन्य जीव मरतात म्हणजे ते दिसत नाही, मग मेला म्हणजे काय होते? नवरा मेला, पुत्र मेला, बाप मेला, म्हणजे मग काय झालं? तर मरणाऱ्याला विचारून पाहिलं तर काय दिसते? काहीच नाही, तर मेला. जन्मनी आणि निमनी हे सातची जे मानने, तया संसारू हनवणे पंडू, तो जीव लोक म्हणे संसार हन. मेला असे कोणाला म्हणतात? अज्ञानाला. जो अज्ञान आहे त्याला मेला असे म्हणतात. कारण संत म्हणतात आम्ही मरत नाही, कारण ब्रह्म मरेल तर आम्ही मरू, आणि ब्रह्म तर अमर आहे. आणि तुकोबा म्हणतात की आम्ही ब्रह्मच झालेलो आहोत, आम्ही मरूच शकत नाही, ब्रह्म मरेल तर आम्ही मरू, म्हणून याकरता आम्ही मेल्यावरती काय म्हणतात? ब्रह्मपुरी वास करणे खंड, न पाहू या तोंड विटाळाचे. कारण शास्त्रातील वेदातील जो शब्द आहे तो ब्रह्म शब्द आहे, तो दगडासारखा आहे. संत म्हणतात की खरे ब्रह्म आम्ही आहोत. कशावरून? आम्ही ब्रह्म खरे करून दाखवले. देव होशी तरी आणि का ते करशी, देव होशी तरी आणि का ते करशी, हा संदेह विषयी काही नाही, असे ब्रह्म खरं करून दाखवले. ज्ञानेश्वराने, तुकोबाने, कृष्णाने, गोपी गोपाळांनी अन्यांना ब्रह्म करूनच दाखवले. ते करून दाखवण्यास गुण आहे ना, म्हणून अनुभव दाखवल्याशिवाय खरे नाही. आणि म्हणून संत म्हणतात आम्ही जे ब्रह्म अनुभवी आहोत ते जीवाचे ज्ञानी मरणाच्या आधीच असतो, फक्त सेवा पाहिजे. अशी सेवा कोणाला घडली? निकटदास्यत्व हनुमंते पैकेले, निकटदास्यत्व हनुमंते पैकेले, म्हणून देखिले रामचरण. म्हणून मारुती महाराज म्हणतात की असे आज गेलेल्या मनुष्याचे दास्यत्व झालेले म्हणजे खोतांचे, आणि इतकी इमानदारीची सेवा त्याला घडून आली. आणि जो अविश्वास धरतो त्याला कोणती साक्ष द्यावी? म्हणून ज्या जीवाला इतकी सेवा घडते तो ईश्वरी अनुभवाला जाणारच. त्या जीवाची गती फक्त साधूलाच कळणारच. तसे पूर्वी तारघर होते, तर ताराचे ठोके हे अज्ञानाला कळत नाही. तुकाराम तुकाराम ताराचे ठोके कळत नाही, त्याकरिता स्टेशन मास्टरच लागतो. तर अशी अनुभवाची विद्या इतरांना कशी कळणार? कारण सामान्य ज्ञान जर असे कळत नाही तर अनुभव कसा कळणार? म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात हा विचारून अहंकार सालीजे, मग असतीची वस्तू होईजे, तरी आपले स्वस्ती सहजे आपण केली. म्हणून महाराज म्हणतात की स्वतःच्या कल्याणाकरिता अनुभवाला गेले पाहिजे. कारण संतांचा आत्मा देव आहे, बाकीच्यांचा नाही. कारण प्रयत्न संतांनीच केलेला असतो, आणि तो आत्मा फक्त संतांच्या वचनात वागतो. प्रमाण ही त्यांच्या बोला देव भक्त. जो आत्मा असतो तो अविनाश ब्रह्म आहे. बाकीचे शब्द जे आहेत ते ब्रह्म आहे. म्हणून सिद्धांच्या आत्म्यात जावे लागते. या खोट्या देहाने सिद्धांच्या आत्म्यात जाता येते. म्हणून संत म्हणतात की जीवाने असे कर्म करून दाखवावे की संत सर्व भुलून त्याचा आठव धरतील. संताच्या मनाला असा घेर पडला त्याच्या आत्म्यात जाता येते. आणि म्हणून तुकोबा म्हणतात संत सेवेने संतांच्या मनावर जाता येते. आणि म्हणून त्याकरिता ते काय म्हणतात?
तुका म्हणे संत सेवा संतांच्या सेवेने संतांच्या मनावर जाता येते, पण कल्पनेने नको. जातीची कर्म करावी, ती भोळ्या रीतीने करावी आणि संतांची सेवा सर्व देहाने करावी आणि ती मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे. खरे आहे ते मनन करावे, त्या पायी हातपाय शिनवावे. त्या पायी काही आपत्ती आली तरीही सेवा घडून आणावीच, म्हणजे मग संतांच्या ज्ञानात जाता येते. आणि हे मरणाच्या अगोदर सर्व कळते. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, ते मरणा ऐलीकडे मज पळोनी गेले पुढे, आणि ते मरणी आणि तिकडे जातील केवी. ज्याची सेवा इतकी जोराची होते त्याच्याकडे संत धावून जातात. आणि म्हणून ते म्हणतात, अंतकाळी माझ्या इति सोडवण्या, अंतकाळी माझ्या येती सोडवण्या, मस्तक बैसण्या देईन त्याशी. त्या जीवाला गरज नसते, पण संत त्याला जाऊन सर्व सांगतात आणि त्यानंतर तो जीव सुटून जातो. आणि म्हणून तुकोबा म्हणतात, मग आम्हाला काय भय उरणार. संत जाऊन त्याला सर्व सांगतात, त्यानंतर तो जीव सुटतो. मग त्यानंतर तुकोबा म्हणतात, मग काय भय उरणार. म्हणून ते म्हणतात, भय नाही जन्म जन्म घेता मोक्ष सुखा हारू लाता. मग काय भय उरणार आम्हाला. राजाची वाटे जाय आणि ती चोराची आड वाट होय. राजाची वाट ही चोराला आडवाट होते. आणि म्हणून याकरिता संत समागमाला जो जाणारा असतो तो राजमार्गाने जाणारा होतो. म्हणून ते वर्णन करतात, तो हा राजमार्ग
सर्वाहुनी संत समागमाला जाणारा हा राजमार्गाने जाणारा होतो आणि म्हणून तो हा राजमार्ग सर्वाहुनी चांग. मग हा राजमार्ग काय आहे तर ते सर्व वेदामध्ये तुम्ही पहा की जी गुरु परंपरा आहे मच्छिंद्र नाज वगैरे हा राजमार्ग आहे. पण याच्या विपरीत जे बोलतात वेद बाह्य लंड बोले तो पाखांड त्याचे काळे तोड संता माझी. कारण हिंदूंचे जे नेम आहे हिंदूंचे नेम हे शोध करूनच दिलेले आहे. अनंत ऋषी मुनी यांनी हे नियम लिहिलेले आहे. म्हणून आपल्या अनुभवाकरिता हिंदू पुरुषाला गुरु मानून त्याची सेवा केलीच पाहिजे. आता हे सत्यशोधक पंथ आहे आनंदी पंथ हे कुठे राम जनक अगस्ती विश्वामित्र हे कोणते पंथी होते. आता हे पंथांचे भलतेच फुल निघाले. विठ्ठला तर असे हे कोणते पंथी होते. ब्रह्मविद अनुभवी पुरुषांची वचने पहा. देव होऊन लिहिलेले शोध खरे आहेत. जेव्हा तुम्ही अनुभव दाखवाल तेव्हा शब्द खरा होईल. आता हे चळवळ निघाली चळवळ ही वाया गेली. कारण तेव्हा हरिजनाची सेवा यात काय खरी निघणार. हरिजन कोणाला म्हणतात. गुण नसून बोलणे हे वाया जाणारच ना. जो मुलगा अभ्यासी असतो त्याचं बोलणं खरं पडते आणि जे खोटे असतात त्याकरिता संत म्हणतात जे खोटे साधू आहे त्यांची बोल ऐकू नका. नाही कावे कानी तयाचे हे बोल भक्तिविन खोल ज्ञान सांगितले. अशा जनाचे बोल मुळीच ऐकू नका. कारण अहंकारापायी जीव जाईपर्यंत फजिती होत राहत. अहंकारी स्त्रीचे वर्णन पहा. म्हणून तुम्ही ईश्वरी अनुभवाला गेले नाही म्हणून धर्मभ्रष्ट होऊ नका. कारण ज्यांनी आपल्याला हे सांगितले गेले विश्वंभर विश्वाच्या म्हणून मारुती महाराज म्हणतात की अशी आज गेलेल्या व्यक्तीची दशा होती. म्हणून आपले वडील जे आचरण करीत आले ते आपण देहाने व रात्रंदिवस संत सेवा करावी. ती संतांच्या आत जाईपर्यंत करा म्हणजे तुम्ही संतांच्या आत जाल. म्हणून मारुती महाराज म्हणतात हा शेवटचा उपदेश आहे.
कीर्तन ऐकून गुण कमवा, नुसता फळ घालून बसू नका. माकनेरला येण्याचा नेमच फक्त करू नका. माकनेरला येण्याचा नेमच फक्त करू नका. काय करा? करा रे बापानो हरीचे साधन. असे खरे खरे करा. दांभिक सोग नको. अंतकाळी काही मिळेल असे करा. अंतकाळी काही मिळेल असे करा. नाही भली भक्ती केली वाचून आणि अहंता पापीन नागवन. कारण हे कीर्तन म्हणजे काय आहे? हे कीर्तन म्हणजे ऋषी मुनीचे विवरण आहे. सिद्धाचे दास्यत्व करून अनुभवाला जा. कारण ज्ञानेश्वर म्हणतात, पांडवा विचार कर, जेथ चौकडे जळत बनवा, तेथून निजे केवी पांडवा, तेवी लोका येऊन सोपद्रवा, केवी न भजिजे माती. पांडवा विचार कर, चारी बाजूने वनवा लागणार आहे हे तुला माहित असून जीवाने सावध का होऊ नये? म्हणून जीवाने सावध झाले पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर पुढे म्हणतात, पाहेचा पेना वाट वदा, तव आधीच होई जे सावधा, तव जीवन वचता औषधा धावी जे जीवी. पुढच्या वाटेने घात आहे हे समजूनही सावध राहा. काळजी करा. डाका पडला समजा, डाक्याच्या वेळी मरणाच्या वेळी काय करा? म्हणून भाव जोराचा धरा. मेहनतीने अनुभव मिळालाच पाहिजे. त्याला फक्त एकच साधन आहे, ते म्हणजे फक्त संत सेवा. ती करणी करून दाखवा. ती मरणाच्या अगोदर करून दाखवा आणि अनुभवाला जा. तेव्हा तुमचा संसार, दैवी कर्म हे धन्य होईल आणि पापाचेही पुण्य होईल. कोणामुळे? पाप ताप दैन्य जाय उठा, तेव्हा तुमचा संसार धन्य होईल, दैवी कर्मही धन्य होईल आणि पापाचेही पुण्य होईल. कोणामुळे? पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासाची. नरदेहाला हा पण घ्या. जैसा जुवारी दावा वैरा बापाची पुत्र जसे. जसा सोंगट्याच्या खेळामध्ये बाजू खेळताना बाप लेकामध्ये वैर लागते. त्या चौपट मध्ये 84 घरे असतात आणि या 84 लक्ष येऊन ही काळाची बाजू आपणावर लागली आहे. म्हणून या नरदेहामध्ये होड लावून काळाला जिंकले पाहिजे. काळ गुलाम सलाम करी आणि तुकया घरी राबतो. कारण शंकर, विष्णू, यम, धर्म हे फाशी देणारे आहेत. म्हणून जी आपली उपासना असेल त्या उपासनेने वाजत गाजत विमानात आपणास न्यावे आणि ही सोडवणूक फक्त सिद्धच करतात. आणि असा सिद्धांनी सोडवलेला जीव हा धन्य आहे आणि त्याचे कर्मही धन्य आहे. म्हणून त्याचे नावही धन्य आहे.
या संताशी निविराळी